नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज 19 जुलै मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी बऱ्याचशा भागामध्ये, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये काल ते परवापासून आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आज रात्री सुद्धा आपल्याला मध्यरात्री सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे, कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करूया मित्रांनो। रडारवरती बघू शकत असाल आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून या ठिकाणी आपण रडारवरती बघू शकत असाल वसई विरार आहे, मुंबई आहे, माथेरान आहे, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कंकावली, सावंतवाडी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे कोल्हापूर आहे, सांगली आहे, कराड, विटा, वडूज, सातारा, भोर, पुणे, त्यानंतर चाकण आहे, त्यानंतर जुन्नर आहे, अकोले आहे, घोटी आहे, जव्हार आहे, नाशिक आहे, पेठ आहे, मनमाड आहे, मालेगाव, अव्वा, नंदुरबार या प्रदेशामध्ये आपल्याला काही भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे पुणे आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर, पंढरपूर, त्यानंतर सांगोले, बार्शी, सोलापूर, धाराशिव, नलदुर्ग, सोलापूर, लातूर, औसा, कैज, परळी, वैजनाथ, माजलगाव, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे धुळे आहे, चोपडा आहे, शिरपूर आहे, शेंदवा आहे, खरगोन आहे, त्यानंतर चोपडा आहे, जळगाव आहे, बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, खामगाव, शेवगाव या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बीड आहे, माजलगाव आहे, कैज आहे, जामखेड आहे, परळी, वैजनाथ आहे, त्यानंतर इकडं परभणी आहे, जिंतूर आहे, मंठा आहे, पाथरी आहे, शेलू आहे, त्यानंतर इकडं गंगाखेड, पूर्णा, औंढा, बसमत, कंधार, नांदेड, अचल, अर्धापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अहमदपूर आहे, कंधार आहे, मुखेड आहे, नायगाव आहे, पेठ उमरी आहे, भोकर आहे, अर्धापूर आहे, त्यानंतर हिमायतनगर, भैसा, धर्माबाद या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यरात्री दरम्यान मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगोली आहे, शेवगाव आहे, त्यानंतर इकडं वाशिममध्ये मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, कारंजा, लाड, रिसोड, त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये खामगाव आहे, बाळापूर आहे, त्यानंतर इकडं जानेफळ, चिखली, मेहकर, बुलढाणा, मलकापूर, नांदुरा, जळगाव, जामोद, तेलारा, त्यानंतर पातूर, पाटी, बाळापूर, पातूर, मालेगाव, त्यानंतर मूर्तिजापूर, कारंजा, लाड, अकोला, दर्यापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ आहे, डिग्रस, दारवा, नेर, घाटंजी, त्यानंतर इकडं आर्णी, पुसद, उमरी, त्यानंतर इकडं पांढरकवडा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं चिखलदरा आहे, अचलपूर आहे, अमरावती आहे, चांदूर आहे, मोजरी, मुर्शी, आष्टी, आर्वी, वरुड, कारंजा, त्यानंतर इकडं नरखेड आहे, पांडुर्णा आहे, काटोल आहे, कोंडोली आहे, त्यानंतर सावनेर, नागपूर, धवलपूर, लखमापूर, त्यानंतर रामटेक, उमरेड, मोंढा या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं तुमसर आहे, तिरोरा आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, त्यानंतर साकोली, गोंदिया, वारासिवनी, त्यानंतर इकडं आमगावन आहे, त्यानंतर कोरची आहे, त्यानंतर इकडं आरमोरी, ब्रह्मपुरी, त्यानंतर इकडं पवनी, चिमूर, उमरेड, त्यानंतर इकडं चंद्रपूर आहे, भद्रावती आहे, त्यानंतर पोबोर्णा आहे, चमरोशी आहे, गोंडपिंपरी आहे, राजूर आहे, त्यानंतर इकडं धानोरा आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो मध्यरात्री 19 जुलै 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।